नमस्कार मंडळी, हा तिसरा एपिसोड आहे प्राणायाममध्ये आपण पहिले नाडीशोधन किंवा अनुलोम विलोम करणार आहोत. तर याच्यामध्ये काय होतं, वेगस नर्व स्टिम्युलेट होते. प्राणायाम केल्याबरोबर एका राऊंडमध्ये वेगस नर्व स्टिम्युलेट होते आणि इमिडिएटली ते पॅरासिम्पॅथेटिक नर्व ट्रिगर करतं. मग ते ब्रेनला सिग्नल पोचतात आणि ताबडतोब क्विक शिफ्टिंग होऊन रेस्ट अँड डायजेस्टमध्ये रूपांतर होतं. आणि त्यामुळे काय होतं, आपली मज्जासंस्था हार्मोनाइज तालबद्ध होते. त्यामुळे काय होतं, स्ट्रेस एन्झायटी कमी होतो, बीपी श्वास फुलतो जो नियंत्रणात येतात, फुफ्फुसांची क्षमता वाढते. आता प्राणायाम करताना थोड्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. थोडंसं आजूबाजूचं सराउंडिंग थोडंसं पीसफुल पाहिजे आणि वेल व्हेंटिलाइज्ड पाहिजे, थोडेसे हवेशीर पाहिजे. आणि याच्यामध्ये बेसिक आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड करूया, बेसिक, इंटरमिडिएट आणि ॲडव्हान्स्ड. याच्यामध्ये कुंभक पण वापरता येतो. कुंभक म्हणजे काय, श्वास रोखून धरणे. अंतरकुंभक म्हणजे कम्प्लिटली आत श्वास घ्यायचा आणि रोखून धरायचा. बहिर्कुंभक म्हणजे कम्प्लिटली श्वास बाहेर सोडायचा आणि रोखून धरायचा. केवली कुंभक म्हणजे निश्वास, म्हणजे ना श्वास बाहेर ना श्वास आत, ही दोन्ही प्रक्रिया थांबतात. आता हे सर्व दीर्घ सरावाने होतं. थोडंसं डेमो करून दाखवते, पण बेसिक तर तुम्हाला माहितीच आहे. मी काय करते, मी आमचे जे करतात ना, आम्ही करतो ना, असं म्हणजे कसं माहिती आहे का, 5 घ्यायचे, 5 चोक 20 बद्ध करायचे दोन्ही नाकपुड्या, 5 10 सोडायचे आणि 10 परत थांबून धरायचे, केवली कुंभक. मग परत सगळं झाल्यानंतर राईट नॉस्ट्रिलनी काय करायचं, परत 5 घ्यायचे, 5 चोक 20 20 परत 20 काउंट करून बद्ध करायचे आणि लेफ्टनी 10 सोडायचे. 10 सोडल्यानंतर परत केवली कुंभक 10 मोजायचे. म्हणजे 5-20 10-10 5-20 10-10 असं आम्ही करतो. आणि हे अगदी प्रॅक्टिस मेक्स द परफेक्ट. त्याच्यासाठी काय करायचं आहे, थोडंसं इरेक्ट सीट इन एनी मेडिटेटिव्ह पोस्चर, आयदर पद्मासन, अर्ध पद्मासन, क्रॉस लेग्स, एनी आधारासन पोजिशन. मेक युअर माइंड सिरीन अँड चेअरफुल. Left hand in chin mudra, right hand in Anguli mudra. Go for deep and smooth inhalation through the left. After complete inhalation, hold both nostrils for a while. Exhale out through the right. Slower you exhale, जितकं तुम्ही हळूहळू एक्झेल कराल. Again, after complete exhalation, deep